पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वहिनी काय झालंय? एवढा चेहरा का पडलाय? शेअर मार्केट पडल्यासारखा? आज शेअर मार्केट वर आहे म्हणून पडलाय चेहरा? नाही रे, मग मला एक प्रश्न पडलाय। मग उचल ना। हा सॉरी सॉरी, नाही विचार काय प्रश्न पडलाय? हे रॉनी, तुझा दादा ना घरी आल्यापासून काहीतरी विचित्रच वागतोय। म्हणजे कसा? अरे आधी सारखा म्हणायचा थोडासा रोमानी हो जाए, आणि आता म्हणतो नाही ये हो नाही सकता। असं का म्हणतोय? अरे ते लिव्ह इन विथ शांतीमाई मध्ये जाऊन आला ना, तिथून आल्यापासून सारखं चिंतन मनन हेच सगळं करतोय। मग बरं आहे ना? काय बरं? हा बरं काय? असंच वागत राहिला ना तर हिमालयात जाईल, संन्यास घेईल। ओ वाव, हिमालय, कूल। कूल काय कूल? तू जर गेला ना हिमालयात तर ह्या घरात काका काका म्हणणारा तुला कोणीही येणार नाही। परत तो निघून गेला तर मी इथे राहून काय करू? मी पण निघून जाणार। मग तुला खिडकीतून आत कोण घेणार? बाहेरच राहशील कायम। आणि हे रोन्या, तुला नोकरी करावी लागेल, पैसे कमवावे लागतील आणि घराची अख्खी जबाबदारी घ्यावी लागेल। नाही, हे सगळं डेंजर आहे। नाही वहिनी, तू दादाला बदललं पाहिजे। पण कसं? हा वहिनी, तुला माहितीये ना, ते आधीच्या काळात एखादा तपस्वी तपस्या करायला बसल्यावर त्याची तपश्चर्या भंग करायला एखादी अप्सरा यायची। तू पण तसंच कर। दादा म्हणाला नाही ये नहीं हो सकता की तू लगेच अप्सरा बन। चलो यस। मिशन अप्सरा। मना वासना दृष्ट कामा नको रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे। शंतनू, कशी दिसते मी? नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ अंगीकारी। इकडे इकडे बस। शंतनू, काय वाटतंय तुला हे सगळं बघून? फारच सुंदर आहे हे सगळं। या फुलांच्या पाकळ्या, वाह किती सुंदर। पण अंकिता, या फुलांच्या पाकळ्या आपल्याला काय सांगतात? काय? या सांगतात की आपलं आयुष्य एक क्षणभंगूर आहे। हे वाटतंय तुला हे सगळं बघून? फारच छान वातावरण आहे इथलं। मला एखाद्या वृक्षवाटिकेत आल्यासारखं वाटतंय अंकिता। खूपच छान, खूपच सुंदर। आता माझी ध्यानाची वेळ झाली, मी ध्यानाला बसतो। आता ध्यानाला बसणार आहेस तू? हो, शांतीमाई सांगतात ध्यानाने मन स्थिर होतं, आपण कुठल्याही प्रलोभनाला बळी पडत नाही, म्हणून ध्यान। एक मिनिट, प्रलोभन? मला सांग अंकिता, आधी तुला बघितल्या मला असं पप्पी आणि झप्पी याचं मोह व्हायचं। हो ना। पण आता मला कळले की हे सगळे शरीराचे चोचले होते, कारण माझं मन माझ्या नियंत्रणातच नव्हतं। त्यावर षडरिपूंचा पगडा होता,
त्यामुळे ते सहजच लालसेच्या अधीन व्हायचं. तू काय बोलतोयस? मला काही कळत नाही आणि आता माझं डोकं सटकतंय. शंतनू, अंकिता, मला असं वाटतंय की तुला सुद्धा ध्यानाची गरज आहे. ये इथे माझ्या बाजूला बस आणि तू सुद्धा ध्यान कर. ये. आणि काय करू? हेच हेच तुझ्या डोळ्यात जो हा संताप आहे ना, तो काढून टाक आणि तुझ्या डोळ्यात प्रेमाची भावना निर्माण कर. आणि मग त्या भावनेचं काय करू? त्या भावनेचं मनन चिंतन कर. ठीक आहे, करते ना. मनन मननची करते. करा. I love you. हे काय करताय आपण? आपण माझ्या ध्यान धारणेत व्यत्यय का आणतायत देवी? देवी? शांतीमाई सांगतात, जेव्हा एखादी सुंदर स्त्री तुमच्या पुढे येते आणि मग तुमच्या मनात विकारांचं वादळ उठतं, तेव्हा त्या ललनेकडे तुम्ही देवी म्हणून बघा, म्हणजे आपोआप शांत वाटेल. सासूबाई, हे काय केलं तुम्ही? माझ्या आयुष्याचं ते मुक्ती केंद्र करून टाकलंय. अजाण बालक आहे प्रभू. ती काय करते तिला तिचंच कळत नाहीये. भरकटू देऊ नका तिला. माय शांती माय. अरे तुम्ही भांडणाच्या आधी शंखनाद करायला लागलात का? अरे देवा, हळवे बाबा, नमस्कार. हे शंतनू, हे काय? शंतनू, कुठे चाललास तू? ऑफिसला. अरे पण तुझी सुट्टी आहे ना अजून. मी तर प्लॅन केलं होतं आपण मस्त शॉपिंगला जायचं, पिक्चरला जायचं आणि कॅन्डल लाईट डिनर. घाम श्रमाचा गाळावा, देह निगेने पाळावा, नको इंद्रियांचे लाड, काम क्रोधाचे पहाड. म्हणजे संत वचन आहे ते, संत वचन. मी माझ्या उरलेल्या सुट्ट्या कॅन्सल केल्यात आणि आता ऑफिसला जातोय. पण का? अगं अंकिता, मी माझ्या समस्यांपासून पळून नाही जाऊ शकत. आता मी माझ्या समस्यांना भिडायला पाहिजे. शाबास शाबास. पाहिलं सुनबाई? जा जा पिल्लू जा. बापरे, चला या येतो. हा या. येतो. सासूबाई, जा काय जा सांगताय त्याला. शंतनू आता माझा आधीचा शंतनू राहिला नाही हो. म्हणजे आधी कसं मी दिसले की माझ्या अवतीभोवती भुंग्यासारखा गू 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 करायचा, पण आता त्याची गोगल गाय झाली आहे. माणसानं असंच असायला हवं, गोगलगाई सारखं. तू त्याचा भुंगा बनवून टाकला होतास. आता पुन्हा त्याला मधाचं बोट दाखवू नकोस. राहू दे त्याला असंच. शंतनू महाराज. कसं समजावू तुम्हाला? सुनबाई, ती तुला आता मधमाशी म्हणून गेली. नाही, मला काहीतरी करावंच लागेल. काय? तुला देवी म्हणाला? हो. इतका बिथरलाय तो? सासूबाई, मी त्याच्या जरा जवळ जरी गेले ना, तो लगेच मनाचे श्लोक म्हणायला लागतोय. अजूनही त्याला मनाचे श्लोक येतात? बघितलंस लहानपणी मी त्याच्यावर काय संस्कार केलेत ते. संसार केलेत तुम्ही,
पण आता त्या आश्रमात जाऊन आल्यानंतर तो दीक्षा घेतल्यासारखा वागतोय. विरक्ती आली सगळ्याची त्याला. अगं काय सांगतेस काय? सरिते, ए सरिते, या सुलवाजी. आले आले. पेढे घ्या. हे कसले पेढे? सुनेकडून गुड न्यूज आहे माझ्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. मस्त. हेच सांगत होते मी सासूबाई तुम्हाला. मीही तुला हेच सांगते कधीच. तुम्हीही आता मनावर घ्या. बास झालं तुमचं ते कसलं प्लॅनिंग आणि काय ते. येते ग मी. चल बाकीच्यांना पेढे द्यायचेत मला. हा आले. काय ग? ऐकलं ना सुरुवाती काय म्हणाला? तेच मी तुम्हाला सारखं सांगत असते. आता तीच कारण मला सांगू नकोस की इतक्यात तुम्ही आजी नाही बनणार म्हणून. सासूबाई, हे जर असंच चालत राहिलं ना तर तुम्हाला खरंच सुरुवातीच्या नातवंडांबरोबरच खेळत बसावं लागेल. हिमालयात जाईल तो निघून असा वागतोय. म्हणजे ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. शंतनू, हे सगळं काय आहे? अभंग गाई. मला खऱ्या सुखाची आनंदाची अनुभूती झाली आहे ग. ध्यानधारणा करता करता माझी ओळख माझ्यातल्या मीशी झाली. नाही नाही शंतनू, तू आता खूप बदललायस. तू आता पहिला शंतनू नाही राहिलायस. तुला बदलायला हवं. का ग आई? कशासाठी बदलायचंय? मला आजी करण्यासाठी, तुला बाबा होण्यासाठी आणि अंकिताला आई करण्यासाठी. आई ग, किती हा पसारा, काय ते गुंतागुंत. आई, हे बाबा, आजी, आई हे सगळे मोह आहेत आणि आपण व्यर्थ या मोहमायेत अडकून बसलोय ग उगा. मोहमाया? छान चाललंय. आता थोड्या दिवसात ना आपण इकडे एक आश्रम काढूया आणि सगळेजण अभंग म्हणत बसूया. वा वा, काय सुंदर कल्पना दिलीस ग अंकिता. समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. माय शांती, माय माय शांती माय. सासूबाई, आता मला पण लिव्ह इन मध्ये राहावं असं वाटतंय. नाही नाही सुनबाई, म्हणजे ते लिव्ह इन विथ शांतीमाई मध्ये हो, तिकडे राहावं असं वाटतंय मला. आता मला तणाव होतोय ना, तणाव जायला पाहिजे. नाही 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 नाही, तू तिथे अजिबात जायचं नाहीस. शी, नाहीतर आयुष्यभर मला सुलवाजीच्याच नातवंडांबरोबर खेळत बसावं लागेल. आता मी काय करू? कागद आणि पेन घेऊन ये. हा कुठल्या बाबाचा टोटका आहे का? मी सांगते तेवढं कर. कागद आणि पेन घेऊन ये. पाठवलं शांतीमाईकडे, वाट लागली. अंकिता, अंकिता, कुठे गेली ही अंकिता? अगं माझ्या साधनेची वेळ झालीये. कुठे आहेस तू? बाबा, हे काय? चिठ्ठी आहे. अंकिता तुझ्यासाठी सोडून गेली. माझ्याकरता? वाचतो. परमपूज्य श्री शंतनू बाबा, आपण आता संसारातून रिटायर्ड होऊन फुल टाइम बाबा झालेले आहात. त्यामुळे माझ्या आयुष्याचे वाळवंट झाले. पण मी असे निरस बोरिंग आयुष्य जगू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला कायमची सोडून माझ्या आईबाबांकडे जात आहे. एखादा वरुण धवन टाईप रोमॅन्टिक मुलगा शोधेन आणि दुसरं लग्न करेन. हा वेणबाई, नाही 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 नाही, तुमच्या लेकीने घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे. निवडून बरोबर कोण राहील? मग काय? हो, नाही नाही, स्त्री म्हणून माझा तिच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे. तू काय बोलतोस? घटस्फोट घ्यायचंय का तिला? अगदी सांगा, लगेच सांगा. मी आमच्या शंतनूचे काय बोलतेस? तू काय बोलतेस? तुला कळतंय का काय झालंय? अंकिता मला सोडून गेलीये, मला सोडून गेलीये. अंकिता तुला सोडून गेलेली नाही. तुझ्यातल्या पप्पू शंतनू बाबाला सोडून गेली ती. आणि तू असं कसं जाऊ दिलंस तिला? म्हणजे काय?
काय करू मग? हा, तुझ्यासारख्या अशा रसिक निरस वृक्ष माणसाबरोबर कशी काय जगू शकेल ती? अरे मग मी कसा जगू माझ्या अंकुशिवाय? ध्यान कर, ध्यान मनन कर, चिंतन कर. आपण एक भजन ठेवूया का? बाबा नका ना असं काही बोलू प्लीज. हो ऐका ना, माझ्या अंकुला परत बोलवा ना. आई प्लीज माझ्या कशाला बोलू, कशाला बोलू? हा, अरे असं मस्त आयुष्य जगणाऱ्या मुलीवर आम्ही असा अन्याय का करू? बरोबर आहे. नाही नाही, काय करायचं काय तिने इथे येऊन? काय हेच तुला समजावून सांगत होते, पण तू ऐकायलाच तयार नाही. आता अभंग गात बस. नाही 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 नाही, बघा मी ना माझ्या अंकुशिवाय अजिबात जगू शकणार नाही. तुम्ही काहीतरी करा प्लीज. ऐका माझं प्लीज. हो प्लीज. हे बघ, तुला आम्ही मनशांती केंद्रामध्ये मनशांतीसाठी पाठवलं होतं, मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी पाठवलं होतं, पण तू त्यात वाहवतच गेलास. बघा मला मान्य आहे, मला माहिती आहे मी जरा वाहवत गेलो, पण प्लीज प्लीज तिला परत बोलवा ना. आम्ही कशाला बोलू? तुझी बायको आहे ना, मग तू बोलव तिला. चला हो, तयारी करून निघायचं आपल्याला. चला उशीर कुठे होतोय. कुठे 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 एक मिनिट, तुम्ही कुठे चाललात? आम्ही ना सिनेमा बघायला चाललो आणि नंतर कॅन्डल लाईट डिनरला पण जाणार आहोत. चला. नाही नाही बाबा, बाबा ऐका ना. आई आई ऐक ना बाबा. माझा ऐका ना नको माझं. धरूस. अहो, ऐका ना. अहो, बाबा बाबा अहो. अरे बापरे, हे तर माझ्यासारखे वागायला लागलेत एकदम. अंकू हा पप्पू बोला. पप्पू परमपूज्य शंतनू बाबा, आता का फोन केलायस? अंकू ऐक ना, आय एम रिअली व्हेरी सॉरी यार. मला माहिती आहे माझं खूप चुकलं. मी ना या शांतिमाच्या सत्संगात एकदम वाहूनच गेलो. मला माहिती आहे, पण आय प्रॉमिस यू इथून पुढे सगळं सोडणार आहे. बघ मी सगळ्या बाळपण माझ्या गळ्यातनं काढतोय. आय प्रॉमिस यू आता मी इथून पुढे असं काहीच वागणार नाही. आज से मैं वो तेरा पुराना वाला पहले वाला शंतनू. खरं सांगतोय, आय एम सॉरी. नाही म्हणजे ते सगळं ठीक आहे, पण मला नाही जमणार आता. मी खूप दूर आली आहे तुझ्यापासून. असं का ग बोलतेस? ऐक ना माझं प्लीज. मी ना जरा कामात आहे, आत्ता नाही बोलू शकत. बाय. ए नाही नाही अंकू, फोन नको ठेव. अंकू ऐक ना. हॅलो अंकू यार. अंकू तनू परत ध्यानाला बसलास? काय करतोय? हा, मन अस्थिर होईल ना तुझं. अंकू आता कुठे माझं मन स्थिर होईल ग? अंकू पण तू मी काय? तू खरंच? मी कुठे गेलेले नाहीये, इथेच आहे मी. तुला सोडून जाऊ शकते का कुठे? आय डोंट नो, पण मला विश्वास बसत नाहीये. मला असं का वाटतंय की मला भास होतोय. तू खरंच आली आहेस का? हो रे, मी खरंच आली आहे. नाही थांब, मला खात्री करून घेऊ दे. थांब. बघ, 2 झप्प्या झाल्या. होऊ दे 2 चप्प्या.
मला माहिती आहे स्वप्न आहे. मला खात्री करून घ्यायची. काय करतोयस तू? आता खात्री झाली माझी. माझी पण आत्ता खात्री झाली. माझा ओरिजिनल शंतनू परत आला. अंकिता, शंतनू, अंकिता, शंतनू काय करतोयस? तसे मला जप्पी तर मिळाली, पण पप्पी नाही मिळाली ना. आणि पप्पी नाही मिळणार तोपर्यंत मला पूर्णपणे खात्री कशी होणार? तुझा फोन वाजतोय. वाजवतो. आता मला या कामात कुठलाच अडथळा नको. येऊ दे, कितीही ताण यायचं असेल ते.